निकिता पाटील, ऋतम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी रविवारी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे। त्यांनी मणिपूर विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते पदावर कायम असतील। आपला राजीनामा दिल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की आतापर्यंत मणिपूरच्या लोकांची सेवा करायला मिळाली, त्यासाठी मी आभारी आहे। प्रत्येक मणिपूरच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वेळेवर कारवाई, हस्तक्षेप, विकास कामं आणि विविध प्रकल्पांची अंमलबजावणी केल्याबद्दल मी केंद्र सरकारचा देखील खूप आभारी आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज प्रसिद्ध हभप शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून 5 फेब्रुवारी रोजी आपले जीवन संपवले। शिरीष महाराज मोरे यांच्या जाण्यानं वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्यावर 32 लाखांचे कर्ज झाले असून ते फेडणे शक्य होत नसल्यानं टोकाचे पाऊल उचलत असल्याचं लिहिलं होतं। यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोरे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतलाय। उपमुख्यमंत्री शिंदे त्यांच्या कुटुंबियांना कर्ज फेडण्यासाठी 32 लाख रुपयांची मदत करणार आहेत। दक्षिण मेक्सिकोमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। रस्ते अपघातात एका ट्रकची बसला जोरदार धडक झाली। या धडकेत बसला आग लागली व या आगीत बसमधील तब्बल 41 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येते। मेक्सिकोच्या टबास्को राज्य सरकारनं एक निवेदन सादर करत म्हटलं आहे की 48 प्रवाशांना घेऊन जाणारी बस एका ट्रकला धडकली। बस कॅनहून टबास्कोला येत होती। या अपघातात बसमधील 38 प्रवासी आणि 2 चालकांचा मृत्यू झाला आहे। ट्रक चालकाचाही यामध्ये मृत्यू झाला आहे। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी जाहीर झाला आहे। या अर्थसंकल्पात मुंबईतील सफाई कामगारांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय। सफाई कामगारांचा मुंबई स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात महत्त्वाचा वाटा आहे आणि त्यामुळे आता मनपाने सफाई कामगारांसाठी घरे बांधण्याचा निर्णय घेतलाय। कामगार कल्याण योजनेचा एक भाग म्हणून आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 5592 कामगारांना घरे देण्यात आली असून आगामी वर्षात 12000 घरे बांधण्यात येणार आहेत। एसटीचा चेहरा मोहरा बदलून 5 स्टार परिवहन सेवा निर्माण करू अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। हे शासनासमोरील एक प्रमुख ध्येय असून प्रवाशांना एअरपोर्ट सारखी बसपोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी खासगी सार्वजनिक भागीदारीतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर एसटी महामंडळाने भर दिला पाहिजे असं त्यांनी म्हटले। मागील वर्षी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 500 कोटी रुपये खर्चून एसटीच्या 191 बस स्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम आपण हाती घेतले असून खड्डेमुक्त बस स्थानक हा आमचा संकल्प आहे असं देखील त्यांनी म्हटले। तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत। पाहत राहा ऋतम मराठी।